अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव शहर पाणीपुरवठा योजना आणि नगर परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये काही तालुकास्तरीय लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अरुण मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. पूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक सल्लागार संस्थेनं योजनेमध्ये अनेक त्रुटी ठेवल्यानं तिची मान्यता रद्द करण्यात आली असून नव्या संस्थेमार्फत सुधारित आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी देऊन म्हटलंय की जुनी तांत्रिक संस्था रद्द करण्याचा ठराव नगर परिषद बैठकीत मंजूर होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. मात्र ठराव मंजूर झाल्यानंतरही काही भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचा निर्णय कायम ठेवला. काही लोकप्रतिनिधींनी नगरसेवकांवर दबाव टाकण्यासाठी फोन केल्याचा आरोपही त्यांनी केला असून त्याचं रेकॉर्डिंग आपल्या ताब्यात असल्याचा इशारा त्यांनी दिला असल्यानं शेवगाव या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मात्र गंभीर बनला असून त्यासाठी अरुण मुंडे यांनी पावलं उचलली आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक आणि नगर परिषदेचे कर्मचारी, संबंधित ठेकेदार, कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रश्न महत्वाचा नाही. कालच्या दुर्दैवानी मीटिंगच्या आधी लोकप्रतिनिधी जे काही आमदार या मतदारसंघाचे त्यांनी आमच्या नगरसेवकाला जे काल आमच्या संघ होते अशा नगरसेवकाला स्वतः फोन केला. त्याच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे. आणि जर याच्यानंतर पुढच्या मीटिंगला त्यांच्या फोन आले तर मागच्या आणि कालच्या सगळ्या रेकॉर्डिंग बाहेर आले नाही. तर माझी विनंती आहे, आपण आमदारकीचा राजीनामा द्या. माझ्या मंडळीचा नगराध्यक्षाचा राजीनामा द्यावा लावतो. त्यांना नगराध्यक्ष करू आणि माझ्या मंडळीला आमदार करू. हे जर झालं तर आम्ही देवेंद्रच्याकडे जाऊ विचारायला आणि कलेक्टरांना असं होत असलं करा. कारण त्यांची खूप इच्छा आहे शेवगाव नगरपालिका चालायची. मागच्या 3-4 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये पाणी योजनेत तुम्ही काय दिवे लावले ही परिस्थिती आता आम्ही आज पत्रकार बंधू पुढे मांडली. पण एक 2-3 दिवसामध्ये स्क्रीन लावून बाजार तळामध्ये सगळ्या गावाच्या जनतेला आम्ही प्रेझेंटेशन देणार. देव सूर्य आणि हात जय देत्र या पद्धतीने काम आम्हाला करायचं आहे. आम्ही निश्चित लोकांपुढं काम करणार आहे. परत एक प्रश्न होता की काही काम कॅन्सल केले आणि आमच्या नगरसेवकाचे काम काढले आणि दुसरीकडे टाकले. हा एक त्यांचा 308 खालता कलेक्टरकडे विषय होता. मी तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या 4 वर्षात प्रशासनाच्या काळात ठराविक वार्डात आणि ठराविकच लोकांच्या मान्यवर निधी टाकण्यात गेलेला आहे. ठराविकच वार्डात 4 वर्षात. काल आम्ही तो जो ठराविक वार्डातला शेवटचा निधी त्यांनी टाकला होता तो काढला आणि 12च्या 12 प्रभागामध्ये निधी टाकला. मग जर समजा आम्ही सगळ्या गावांना घेऊन चलत असेल आणि सगळीकडे समान वाटप होत असेल तर आम्ही चुकीचं असू शकत नाही ना. आणि वाटलं तर ते मी सगळं पाठवतो त्या सगळ्या वार्डात दिलं का नाही. तर कुठंतरी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, माझी विनंती आहे. आणि उद्याच्या गावाच्या भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढंच सांगतो. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव.